मित्रांनो, फायनली वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर, त्याचबरोबर जे 25% अग्रिमचा जिल्हा राहिला होता त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रक्कमा वितरित होणं सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कमा वितरित होणं सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर वैयक्तिक क्लेम केलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा मिळतोय की रब्बी हंगामाचा पीक विमा मिळतोय, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मान्य युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात माहिती घेत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काल 2-3 दिवसापूर्वी हिंगोली परभणी या जिल्ह्याविषयी, बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती. त्यानंतर मित्रांनो, आज आपल्याकडे ज्या जिल्ह्याविषयी माहिती आलेली आहे, अपडेट आलेली आहे, ते जिल्हे म्हणजे धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा. तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याबद्दल काल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, शेवटी आपल्याकडे काल किती रुपये हेक्टरी पीक विमा मिळाला होता याची अपडेट नव्हती. आता आपल्याकडे अपडेट आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 231 कोटी रुपयांचा पीक विमा हा वाटप होणार होता. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पीक विम्याच्या रक्कमा वितरित होणार होत्या. तर फायनली मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणं सुरू झालेलं आहे. आणि त्याचबरोबर जवळपास धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 6,000, त्याचबरोबर 6,500, 6,200 या पद्धतीच्या रक्कमा वितरित होणं सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांना 7,000, काही शेतकऱ्यांना जवळपास 8,000 या पद्धतीच्या रक्कमा वितरित होणं सुरू झालेले आहे. वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत ह्या रक्कमा वितरित होत आहेत. बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या रक्कमा वितरित झालेल्या आहेत. आणि हे लॉजिक म्हणजे पीक विम्याचं, आता मी नेहमी सांगत असतो की पीक विम्याचं एक लॉजिक असतं. जेव्हा सुट्ट्या येणार असतात त्याच्या एका दिवसांना अगोदर पीक विमा वाटपाला सुरुवात होत असते. आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झालेल्या आहेत. आता आजपासून रविवार, सोमवार या 2 सुट्ट्या आलेल्या आहेत मध्ये. आता मग ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होतील, इतर शेतकरी या विम्याच्या प्रतीक्षेत राहणार, मग त्यांना वाटतं की बाबा धाराशिव जिल्ह्यात पीक विमा वाटपच सुरू झाले नाही. मग त्यांना असं सुट्ट्यामुळे त्यांना हे समजत नाही की सुट्ट्यामुळे प्रॉब्लेम आलेले आहेत. तर तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर पीक विम्याच्या रक्कमा वितरित झालेल्या असतील, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हेक्टरी किती रुपये, कोणत्या तालुक्यात किती हेक्टरी, हे सुद्धा कमेंट करून सांगा. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की बाबा नांदेडचा पीक विमा कधीपर्यंत वाटप होईल, अशी एक न्यूज आली होती, आपल्याकडे अपडेट आली होती की बाबा नांदेडचा पीक विमा 14 एप्रिलच्या नंतर म्हणजे मंगळवारपासून वितरित होईल. परंतु त्या अगोदरच मित्रांनो 2 दिवसाच्या सुट्ट्यामध्ये आल्या कारणास्तव नांदेड जिल्ह्याची सुद्धा पीक विम्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 10,500 हेक्टरी, त्यानंतर काही शेतकऱ्यांना 5,000, काही शेतकऱ्यांना 1,500 रुपये सुद्धा मिळालेले आहेत. ही एक अतिशय वाईट आणि लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 10,500, काही शेतकऱ्यांना 10,000, जवळपास काही शेतकऱ्यांना त्यानंतर 12,000 या पद्धतीच्या रक्कमा वितरित होत असताना तुरळक शेतकऱ्यांना या रक्कमा वितरित झालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील इतर शेतकरी म्हणतील की बाबा अद्याप आम्हाला पीक विमा वाटप झालेलं नाही. तुम्हाला पण येणार आहे मित्रांनो. आता 2 दिवसाच्या सुट्ट्या येणार आहेत मध्ये, त्यामध्ये पीक विमा वाटप सुरू राहील किंवा बंद होईल याचं सांगता येणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी वेटिंगला होते की बाबा नांदेडचा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, सुरुवात का होईना, तुरळक प्रमाणात का होईना, पण सुरुवात झाली हे महत्वाचं आहे. आज सुरुवात झाली, उद्या तुमच्या खात्यावर पैसे वितरित होऊ शकतात. फक्त सुरुवात व्हायला बाकी होतं. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 5,000 सोयाबीन पिकासाठी, काही शेतकऱ्यांना 1,500 रुपये, काही शेतकऱ्यांना तूर पिकासाठी जस्ट 700 रुपये, 200 रुपये या पद्धतीच्या रक्कमा, एकरी या पद्धतीच्या रक्कमा वितरित झालेल्या आहेत. मित्रांनो, तूर पिकासाठी कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये तूर पिकाला व्हॅल्यू देत नाहीये, व्हॅल्यू दिली जात नाहीये. तूर पिकाला कमी प्रमाणात पीक विमा वाटप होत आहे. परंतु मित्रांनो, सोयाबीन पिकासाठी चांगल्या प्रकारचा पीक विमा वाटप होईल ही अशी आशा बाळगत होतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली की नांदेड जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या रक्कमा वितरित होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे इतर जे 2 जिल्हे आहेत, परभणी आणि हिंगोली, 25% अग्रिमचे जे जिल्हे आहेत त्यांच्यापेक्षा नांदेड जिल्ह्यात जास्त प्रमाणाच्या मोठ्या रक्कमा वितरित होईल अशी एक अपडेट होती. परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 10,500, 5,000, 1,500 या पद्धतीच्या रक्कमा वितरित होत आहेत. अतिशय लाजिरवाणी पीक विमा कंपनीची ही गोष्ट आहे. पीक विमा कंपनी काय घरीच स्वतःच खात असते काय माहिती. सगळ्या कंपन्यांचा निधी जे राज्य सरकारतर्फे कंपन्यांना निधी दिला जात आहे तो सगळा पीक विमा कंपनी स्वतःसाठीच वापरत आहे असं दिसून येत आहे. मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता निराशाजनक बातमी आहे की काही तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रक्कमा दिसून सुद्धा येतील, परंतु काही शेतकऱ्यांना ह्या जस्ट तिळा इतक्या रक्कमा वितरित होतात मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा
रब्बी हंगामानंतर खरीप हंगामाचा पीक विमा कधी वितरित होईल अशी शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात होती, परंतु आपल्याकडे ज्या पद्धतीच्या अपडेट होत्या त्या पद्धतीनुसार या 2 दिवसाच्या सुट्ट्यामुळे जवळपास मंगळवारपासून म्हणजे येत्या आठवड्यात हे पीक विमा वाटप होईल अशी एक अपडेट होती. त्यानंतर मित्रांनो मध्ये सुट्ट्या आणल्या यांनी आणि मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बा दुसऱ्या दिवशी सुट्टी जेव्हा दिसेल त्या लोकांना तेव्हा एका दिवसानं अगोदर पीक विमा वाटपाला सुरुवात करत आहेत. हे नेहमीच झाले. मग जिल्हा कोणताही असो, लातूर असो, यवतमाळ असो किंवा परभणी, हिंगोली कोणताही जिल्हा असो, हे असंच करत आहे. आता 2 दिवसाच्या सुट्ट्या आलेल्या आहेत मध्ये आणि बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात केलेली आहे खरीप हंगाम 2024चा. इथे सुद्धा मित्रांनो जस्ट 5,000, 6,000, 7,000 या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहेत. तुम्हाला देखील या रकमा वितरित झाल्या असतील. नांदेड असो, बुलढाणा असो की धाराशिव जिल्हा असो किंवा इतर जे वाटप झालेले आहेत, वाटप चालू झालेले आहेत जिल्हे ते असो. लातूर जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट अद्यापही येत आहेत की बाबा आम्हाला अजून सुद्धा पीक विमा मिळालेला नाही. परभणी जिल्ह्याचे सुद्धा आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. परभणी जिल्ह्यातून 44,000 अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत पीक विम्याचे. तर त्या अर्जामध्ये जर तुमचा नंबर असू शकतो तर तुमचा देखील पीक विमा वंचित राहावे लागणार आहे. काही कमेंट मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातून सुद्धा होत्या, सांगली जिल्ह्यातून सुद्धा होत्या, त्यानंतर अकोला जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट येत आहेत की आमचा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. छत्रपती संभाजीनगरचा सुद्धा कमेंट येत आहेत. तर मित्रांनो येत्या आठवड्यात सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. काळजी करू नका आणि तुमच्या जिल्ह्याविषयी आपल्या चॅनलवर महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी जेव्हा पीक विमा वाटपाला सुरुवात होईल, किती हेक्टरी मिळत आहे, कोणत्या तालुक्यात मिळत आहे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यामुळे आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात छोट्या रकमा वितरित झालेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये वैयक्तिक क्लेम केलेला असो किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती असो, कोणत्याही घटकाअंतर्गत बघितलं खरं तर लोकलाइज्ड मध्ये ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा कॅल्क्युलेट होत असतो तो पीक विमा चांगल्या प्रकारचा असतो. येल्ड बेस आणि लोकलायझर मध्ये चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येत असतात. परंतु इथे सुद्धा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येत नाहीये 2024च्या पीक विम्यासंदर्भात. खरं तर मित्रांनो खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2022-23च्या पीक विम्यामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. बुलढाणा जिल्ह्यामधून जस्ट शेतकऱ्यांची समज काढल्यासारखा पीक विमा वाटप होत आहे. एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यात अद्यापही वाशिम जिल्हा सोडला तर वाशिम जिल्ह्या व्यतिरिक्त कोणत्याही जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या रकमा अद्यापही दिसून आलेल्या नाहीत. वाशिम जिल्ह्यात चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत. 15,000, 16,000 या पद्धतीच्या रकमा दिसून आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना जवळपास 70,000, 69,000, 60,000 या पद्धतीच्या रकमा वाशिम जिल्ह्यातून दिसून आलेल्या आहेत. परंतु मित्रांनो जिल्हा कोणताही असो, तुम्ही त्या जे सर्व्हेसाठी एजंट येतात त्यांना जेवढी रक्कम तुम्ही जेवढं लाच खाऊ घालसाल तेवढं ते तुमचं नुकसान दाखवतं आणि तिकडे पुढे पीक विमा कंपनीला ते नुकसान पाठवतं. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो आपल्याला अगोदर त्या लोकांना लाच द्यावी ही रियालिटी आहे मित्रांनो. जे शेतकरी त्या पीक विमा कंपनीचे जे सर्व्हे करायला एजंट येतात त्यांना जे शेतकरी पैसे देतात त्याच शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारचं नुकसान दाखवून दिलं जातं. ही रियालिटी आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्याविषयी सुद्धा अपडेट आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. तर आज इव्हनिंग पासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर हेक्टरी किती रुपये रकमा वितरित होतील त्याविषयी देखील नागपूर जिल्ह्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. इतर जिल्ह्याविषयी सुद्धा लवकरच व्हिडिओ येत आहेत तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.